वेलकम टू माय चॅनल. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आज लायलॉन शाबू बनवत आहोत. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लायलॉनचा शाबू बनवण्यासाठी मी 1 वाटी इथे शाबू घेतलेला आहे आणि त्याला रात्रभर भिजत घातला आहे. बघा शाबू किती मऊ भिजला आहे. आता त्यासाठी आपल्याला इथं एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. उकळी आली आहे. आता त्यावर एक आपल्याला चाळणी ठेवायची आहे. तुम्ही चाळणी पण ठेवलेली आहे कढईवर. आता मोकळे दाणे टाकायचे आहेत. ते पूर्ण वाफून निघतील असे. त्यावर असं झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटांमध्ये वाफून निघेल. याला जास्त वेळ लागत नाही वाफायला. तुम्ही करून बघा, खूप छान लागतो आणि मस्त असे खुसखुशीत बनतात. बाजारातून आणायचीही गरज लागत नाही. आणि बाजारातून आणलेले हे आतमधून थोडेसे कच्चेच असतात. हे पूर्णपणे क्रिस्पी आणि कडक आतून सुद्धा छान. आता त्यानंतर आपल्याला शाबूला पाण्यात टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याचे एक दाणे असे मोकळे करायचे आहेत. शाबू चिकट झाल्यामुळे तो एका जागीच झालेला आहे. हे पाणी थंड आहे. थंड पाण्यामध्येच तुम्हाला शाबू टाकायचा आहे. बघू शकता आता सगळे असे मोकळे झालेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला हे सगळे हा सगळा शाबू आपल्याला उन्हामध्ये एका पातळ कपड्यावर वाळत घालायचा आहे. ह्याला सगळा सुट्टा करून असा टाकायचा आहे, मोकळा करून. जे शाबू आपण वाफून घेतलेला होता तो शाबू आता 2-3 दिवसामध्ये वाळून तयार झाला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जास्त दिवस लागला. बघू शकता किती छान असा तळत आहे. घरच्या घरी छान असा बनतो. हा शाबू तुम्ही उन्हाळ्यामध्ये नक्की बनवा, कारण उन्हाळ्यामध्ये ऊन जास्त असतं आणि लवकरात लवकर बनतो. साठवणीसाठी 1-2 वर्ष चांगला टिकतो. तळून बघा किती छान असा बनलेला आहे. दिसताच असा क्रिस्पी दिसत आहे.